अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी मोठी कारवाई केली। या कारवाई दरम्यान एकूण 31,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नशा विरोधी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। गुप्त बातमीदारामार्फत पथकाला माहिती मिळाली की खंडाळा गाव शिवारातील शिव मेडिकल येथे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री होत आहे। औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांना पथकात सामील करून डमी ग्राहकांच्या मदतीने सापळा रचण्यात आला। डमी ग्राहकाने शिव मेडिकल मधून नशेसाठी वापरलेले इंजेक्शन विकत घेताच पथकाने तात्काळ छापा टाकून आरोपी पंकज कुमार चव्हाण वय 21 वर्ष राहणार खंडाळा याला अटक केली आहे। छाप्यात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन आणि रोख रकमेचा असा एकूण 31,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 914/2025 प्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125 आणि 278 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक मेंढे, औषध निरीक्षक सोमनाथ मुळे, पोलीस अंमलदार विजय पवार, राहुल बारके, रिचर्ड गायकवाड, सुनील मालकर, रमीजराज आत्तार आणि चंद्रकांत पुसळकर यांनी सहभाग घेतला। संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। प्रतिनिधी हाफिज शेखसह शहबाज कुरेशी, कोपरगाव।